स्ट्रायकिंग इनला तुषार आहे, समोर त्याने खेळलाय, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत आणि तोपर्यंत जर पाहिलं परंतु आता नाही, चुका मी सुधारल्यात. गोलंदाज तयार, यावी फुल टॉस का मतलब फुल्ली लॉस. बॉलला फेकलाय, डीप तयार. देवेंद्र करंगुटकर आडव्या बॅटने खेळलाय आणि बॉल जर पाहिला यावी फुल टॉस का मतलब फुल्ली लॉस. फुल टोल यावी समोर लॉफ्टेड केलाय, बॉलला फेकलाय, लॉंग ऑन बाउंड्री रेंज ऑफ गॉन आउट ऑफ द पार्क. समीर वांगणकर, परंतु बॅटला बॉल स्पर्श झालाय, बॅटने घेतले कडा, फलंदाजाला शिकवलाय धडा. अभय यांच्याकडे सुद्धा आहे, यावी अभयाने दाखवलाय आपला अनुभव आणि बॉलला फेकलाय. यावी चांगला स्ट्रोक केलाय, बॉलला जर पहिले कव्हर मध्ये धाडलाय, बॉल चालला डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. यावी जर पाहिलं ऑन साइडला खेळलाय, पंचाचा सिग्नल काय असणार? पंचाचा यावी बिगिट आहे, परंतु फटका बसलाय, बॉल आकाशाला गवस निघालून येतोय. तेजस यांनी ही कॅच पकडली आहे. यावी समोर लॉंग अप आहे, पकडली कॅच, विकेट डाऊन. 104 धावा. दुसऱ्या सामन्यामध्ये 66, तिसऱ्या सामन्यात 34, चौथ्या सामन्यामध्ये 30 आणि आता पाहिजे किती धावा होणार आहेत. टोटल धावफलक 58 या आकड्यावर पोहोचलं. अगोदरचा सामना जर पाहिला तर त्या सामन्यामध्ये 99 धावांचं लक्ष होतं, ते लक्ष सुद्धा पूर्ण केलं होतं किंग ऑफ गल्ली गँग वांडवडे टीमने. परंतु आता पाहायचं आहे जाहेश्वर कट्टा संघ विजयी होणार की श्रेयस 11 पायकरवाडी संघ विजयी होणार. लक्ष आहे 59 धावांचं. 59 धावा होणार की नाही, काय घडणार, काय बिघडणार हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरून आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आमचे सहकारी समालोचक उत्तमजी मुनगेकर सरांचा आवाज. टीमच्या माध्यमातून पहिला चेंडू आडव्या बॅटने क्लिक केलाय, पाहायचं या ठिकाणी नैसर्गिकरित्या चेंडू अडतोय, धावा मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते, पार करायचंय. चांगला चेंडू, घुटना टेक, तमाशा देख इथे पाहायला भेटला. हातात विजयासाठी 59 धावांचं लक्ष आणि हा स्लोअर पद्धतीचा चेंडू फाईन लेगला भिरकावून दिलाय. चेंडू सीमा रेषा पलीकडे चौक. एक सामना पराभूत झालाय. पाळेकरवाडी संघ शपल होऊन लॉंग ऑफला खेळले आहेत, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चुकीला माफी नाहीये. अप्रतिम झेल पकडलाय, पण तुषार करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय, परंतु इथे मात्र सीमा रेषा पलीकडे गेले. चांगली बॅटिंग, पुन्हा एकदा मोठा फटका, आउट ऑफ पार, षटकार विशालच्या बॅट मधून गेलेत पाळेकरवाडी टीमच्या माध्यमातून. मायनस होतील तुमच्या धावा अर्ध्या पटीने. आता मात्र मोठा फटका, शपल होऊन सीमा रेषा पलीकडे षटकार खेच तिने आक्रमण करेल आणि पुन्हा एकदा घेऊन मोठा फटका सजवला, झेल सुटलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल की काय, परंतु चौकारासाठी थोडेसे शपल झालेत. फुलर लेनचा फटका लॉंग ऑफला अप्रतिम झेल पकडलाय आणि इथे मात्र बाद होतील सर्वेश की काय पाहायचंय, परंतु इथे प्रयत्न पाळेकरवाडी टीमच्या माध्यमातून. फुलर लेनचा चेंडू लॉंग ऑफला चेंडू जातोय, वन बाउंस सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी जातोय आणि विजयी चौकार लगावतोय. समाधान या ठिकाणी आणि विजयी होतोय, तो मात्र विजयी होतोय पाळेकरवाडी संघ. वेल प्लेड पाळेकरवाडी. हाडलक असेल जाळेश्वर कट्टा टीम. 59 धावांचं लक्ष इथे पार केलंय पाळेकरवाडी टीमने. विजयी झालाय पाळेकरवाडी संघ. वेल प्लेड पाळेकरवाडी.